श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात एकादशीला अधिक महत्त्व आहे। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशीचे व्रत केले जाते। वर्षातून 24 एकादशींचे व्रत येतात। प्रत्येक एकादशी तिथीला श्री विष्णूंच्या विविध रूपांची पूजा केली जाते। एकादशीचे व्रत केल्यामुळे मनुष्याला अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते। जो कोणी विधिवत पद्धतीने आणि खऱ्या भक्तिभावाने एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते। वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे व्रत वेगळे असून त्याचे महत्त्व देखील वेगळे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मोक्षदा एकादशीची कथा काय आहे ते बघणार आहोत आणि मोक्षदा एकादशी का साजरी केली जाते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात। यंदा ही एकादशी तिथी 11 डिसेंबरला असणार आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात। तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणांमध्ये म्हटले आहे। तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते। त्यामुळे गीता जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते। जाणून घेऊया की मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा काय आहे। गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता। त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते। राजा प्रजाहित दक्ष होता। एकदा रात्री राजाला स्वप्न पडले, त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले। सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले। राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे। ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला येथून मुक्त कर। त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे। मला या राज्यामध्ये सुख संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही। काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे। तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल। ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे। ते तुमची समस्या नक्की सोडवतील। हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला। त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते। पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते। राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला। ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला। राजा म्हणाला, ऋषी मुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय। हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले। मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचं दुष्कृत्य कळाले आहे। मागच्या जन्मी कामून होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला। त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले। राजा म्हणाला, ऋषी, कृपा करा, मला काही उपाय सांगा। ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडावे। त्यांच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील। मुनींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यावरून कुटुंबास मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले। आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले। या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात गेले। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्याची सर्व पापे नष्ट होतात। ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने सुद्धा मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य आपल्याला मिळते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।